हॅलो नमस्कार. विवाच्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. तर बघा 29 ऑक्टोबर मंगळवारला आलेली आहे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजे धनत्रयोदशी तिथी म्हणून साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री धन्वंतरी देवांचं पूजन आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि पितळेची भांडी खरेदी केल्याने अपार सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते. आणि याशिवाय हा धनत्रयोदशीचा दिवस अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठीचा दिवस मानला जातो. तर म्हणूनच या धनतेरसच्या दिवशी काही साधे सोपे उपाय केल्याने अकाली मृत्यूचा धोका हा टाळला जातो आणि शत्रूपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. त्यामुळे मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्याने कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल आणि आपल्या घरावरती कुटुंबावरती कधीही वाईट विघ्न संकट हे येणार नाही आणि कुटुंबाचं नेहमी वाईट गोष्टींपासून रक्षण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली एक उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी तसेच आपल्या कुटुंबावरती कुठल्याही अडचणी समस्या येऊ नये तसेच आपल्या आजूबाजूला काही वाईट लोक देखील असतात बघा आणि लोक नेहमी आपल्यावरती तसेच आपल्या होणाऱ्या प्रगतीवरती किंवा आपल्या कुटुंबावरती जळत असतात. आपली झालेली प्रगती ही त्यांना बघवत नसते आणि आपलं वाईट कसं होईल हेच ते नेहमी चिंतत असतात म्हणजे विचार करत असतात. त्यामुळे आपल्याला अशा वाईट संकटांचा विघ्नांचा सामना करावा लागतो. त्या लोकांमुळे आपली कधी काही महत्त्वाची कामं देखील पूर्ण होत नाही. आपल्याला त्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होतात कारण त्या लोकांची वाईट नजर ही आपल्या घरावरती कुटुंबावरती पडत असते. त्यामुळे आपल्याला घरामध्ये भांडण कटकटी आजारपण वाढतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतंही एखादं शुभ कार्य कधीही घडत नाही, कार्य होत नाही. त्यामुळे हा शत्रुपीडा दूर होण्यासाठी देखील हा धनत्रयोदशीचा दिवस आपल्याला उपाय करण्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. कारण आपण हा उपाय वर्षातून फक्त एकदाच आपल्याला तो करायला एक दिवस मिळत असतो आणि त्याच दिवशी आपण हा उपाय करू शकतो. तर कारण आपण एरवी सगळ्या देवांची पूजा करत असतो किंवा आपण ज्या गुरूंना मानतो किंवा देवी देवतांना मानतो तर त्या देवांची आपण वर्षभर म्हणजे आहे तोपर्यंत आपण सेवा करत असतो. परंतु यमदेवाची सेवा पूजा आपण ही फक्त धन्वंतरीच्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशीच करू शकत असतो. कारण त्या दिवशीच या दिव्याचा मान आहे आणि त्या दिवशी आपल्याला हा चौमुखी दिवा तयार करायचा आहे. चौमुखी तुमच्याकडनं नाही करणं झाला तर तुम्ही साधा दिवा तरी यमदेवाच्या नावाने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी आपल्या कुटुंबावरील संकट विघ्न हे टळण्यासाठी. आता हल्ली आपल्याला माहीतच आहे, आपण बघतो की किती अपघात होतात. काय होतं आपल्याला प्रत्येक गोष्ट कानावरती येते, ऐकायला मिळते. त्यासाठी आपल्या कुटुंबातील प्रत्येकांचं रक्षण व्हावं, अपघाती मृत्यू कोणालाही येऊ नये त्यासाठी आपल्याला हा यमदीप पूजन हे करायचं असतं आणि हे धन्वंतरीच्या दिवशीच करायचं असतं. आणि सोबतच आपल्याला धन्वंतरी देवाची ही पूजा करायची असते, माता लक्ष्मीची पूजा करायची असते. आपण त्या दिवशी खरेदी करतो, बऱ्याचशा वस्तूंची खरेदी करतो, सोनं चांदी
किंवा पितळेच्या वस्तू घेण्यालाही अगदी महत्त्व असतं. बरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण की आपल्या आजूबाजूला काही अशीही लोक असतात की जी आपल्याला तोंडावरती खूप छान आणि गोड गोड बोलतात, पण त्यांना आपली झालेली प्रगती ही कधीच बघवत नसते आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात. त्यांच्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय आवर्जून या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. तर आपल्याला हा उपाय कशा प्रकारे करायचा बघा. आपल्याला गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे. त्या कणकेमध्ये थोडीशी हळद घालायची आहे. त्याचा घट्ट उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे. आपल्याला तो शिजवायचा नाही, उकडायचा नाही, काही नाही. कच्चा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, परंतु मीठ घालायचं नाही. हा दिवा चौमुखी दिवा तयार करायचा. त्यामध्ये आपल्याला 4 वाती टाकायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ त्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे. पिवळी मोहरी टाकायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे. त्यावरती हळदी कुंकू टाकायचं. एखादं फुलं, आता फुलं तर आपल्याकडे राहतातच, फुलांच्या पाकळ्या करून टाकायच्या किंवा फूल ठेवायचं. त्यानंतर आपल्याला हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आपल्याला. आपल्या घराच्या बाहेर जायचं अंगणामध्ये आणि त्या अंगणामध्ये आपल्याला तिथेही प्लेट ठेवायची आहे. त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. परत अक्षदा वाहायच्या आहे, फूल वाहायचं आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे जितके समजा मेंबर असतील, जितक्या व्यक्ती असतील, त्यांना त्या दिव्याला नमस्कार करायला लावायचा. आपणही नमस्कार करायचा आणि यमदेवाला प्रार्थना करायची की माझ्या कुटुंबावरती, माझ्या घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नका किंवा कोणाचाही अपघात होऊ देऊ नका. आपल्याला आपल्या मनातील असं बोलायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे. आणि या दिव्याची वात आपल्याला एक जर वात लावणार असाल तर ती वात तुम्हाला दक्षिणेकडे करायची आहे आणि 4 वाती लावल्या असेल तरीही आपल्याला एक वातीचं जे हे असती ज्योत असते तर ती आपल्याला दक्षिण दिशेकडे होईल अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर सर्वांनी नमस्कार करायचा, प्रार्थना करायची आणि ओम यमदेवताय नम या मंत्राचा आपल्याला 5 वेळा 7 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि आता सकाळी हा दिवा जोपर्यंत त्या दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत चालू ठेवायचा. जेव्हा तो शांत होईल तो रात्रभर दारामध्ये तसाच ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी आपण उठलो की आपल्याला एखाद्या लांब जाऊन एखाद्या झाडाखाली आपल्याला तो दिवा तसाच नेऊन ठेवायचा आहे. तांदूळही तिथेच टाकायचे आहे जेणेकरून किडे मुंग्या पक्षी येऊन ते खाऊन जातील. फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की ते कोणाच्या पायाखाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अगदी छोटासा आणि साधा सोपा उपाय, परंतु आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्याला जर कोणत्याही शत्रूचा त्रास असेल त्यासाठी देखील आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि हा उपाय करायला आपल्याला फक्त वर्षातून एकच दिवस मिळत असतो. एकच दिवस आपण यमदेवांची सेवा करत असतो, कारण यमदेव हे आपल्या मृत्यूचे कारक असतात. त्यामुळे आपल्याला यमाची पूजा करायची असते, कारण जेणेकरून आपला अपघाती मृत्यू होणार नाही किंवा आपलं रक्षण होईल, आपल्या कुटुंबाचं रक्षण होईल. त्यासाठी आपल्याला हा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. धन्वंतरीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला 6च्या नंतर रात्री तुम्ही 11-12 वाजेपर्यंत केव्हाही हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.